19 फेब्रुवारी गुरुवारचा दिवस. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातील तिसगाव चौफुली येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय. गाडीत गुंडाळलेला एक मृतदेह व्हॅनमधून नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि काही तासातच या प्रकरणामागचं भयानक सत्य समोर आलं. 20 वर्षीय मृत तरुणी नंदिनी राजू धिवरे हिची तिच्याच आईनं गळा आवळून हत्या केली आहे. आणि संपूर्ण प्रकरण समोर आल्यावर तिनं स्वतः हे कृत्य केल्याची कबुली सुद्धा दिली आहे. तसंच या प्रकरणात मृत नंदिनीचे वडील, मामा या दोघांनीही मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर या गुन्ह्यात वाळूज पोलीस ठाणे येथे आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास वाळूज MIDC पोलीस ठाणे करत आहे. पण हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय? एका आईनेच आपल्या मुलीची गळा आवळून हत्या का केली आहे? सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. नंदिनी राजू धिवरे, वय 20 वर्ष. हिचा 3 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र पती सोबत वाद झाल्यानं ती बऱ्याच दिवसांपासून माहेरी राहत होती. संसारात आलेल्या अडचणींमुळे ती मानसिकदृष्ट्या त्रस्त होती. पण तिने तिचं आयुष्य नव्यानं सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान तिचे कन्नड तालुक्यातील एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले आणि त्याच तरुणाशी लग्न करून तिला पुन्हा संसार थाटण्याची तिची इच्छा होती. आणि याबद्दल तिनं आपल्या आईला म्हणजेच भारती उमेश साबळे, वय 35 वर्ष हिला कल्पना सुद्धा दिली होती. मात्र आई भारतीनं दोघांच्या या नात्याला विरोध केला आणि आम्ही दुसरा एखादा मुलगा पाहून तुझं लग्न लावून देऊ असं ती वारंवार नंदिनीला सांगत होती. पण नंदिनीला हे काही पटत नव्हतं. नंदिनीनं तिच्या प्रेम संबंधाबद्दल आपल्या आईला जशी कल्पना दिली तेव्हापासून आई आणि मुलीत मागील 8 दिवसांपासून सतत वाद होत होते आणि घरातील वातावरण सुद्धा तणावपूर्ण बनलं होतं. तसंच नंदिनीची आई भारती हिनं 40 वर्षीय उमेश गोविंद साबळे यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं आणि ते वेल्डरचं काम करायचे. तर भारतीला तिच्या पहिल्या पतीपासून नंदिनी होती. तसंच कुटुंबात भारतीची 15 वर्षीय सिद्धार्थ आणि 12 वर्षाचा आदर्श अशी 2 मुलं होती. तर झालं असं की नंदिनीचे सावत्र वडील उमेश गोविंद साबळे आणि मोठा मुलगा काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. तसंच त्यांचा लहान मुलगाही खेळायला घराबाहेर गेला होता. त्यामुळे घरात फक्त नंदिनी आणि तिची आई भारती या दोघीच होत्या. त्यात नंदिनीच्या लग्नाबद्दल या दोघींमध्ये चर्चा सुरू झाली आणि यातच पुन्हा एकदा त्या दोघींमध्ये मोठा वाद झाला. रागाच्या भरात परिस्थिती हाताबाहेर गेली. पण काही वेळेनंतर वाद मिटला असं वाटतच होतं. तोच दुपारी सुमारे 12 वाजता नंदिनी आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेली. पण भारतीच्या मनात नंदिनी बद्दलचा राग वाढला होता आणि या रागाच्या भरातच भारती पाणी पिण्याच्या कारणानं बाथरूम कडे गेली आणि तोच तिनं प्लास्टिकच्या नळीनं नंदिनीचा जोरात गळा आवळला. नंदिनीनं स्वतःला वाचवण्याचे बरेच प्रयत्न केले, पण ती यात अयशस्वी राहिली आणि काही वेळातच नंदिनीचा मृत्यू झाला. भारतीनं लगेचच नंदिनीच्या मृतदेहाला कपडे घातले आणि मृतदेह बराच वेळ घरातच ठेवला. घटनेनंतर भारतीनं तिचा दुसरा पती उमेश आणि भाऊ अमोल गायकवाड याला घडलेल्या संपूर्ण घटनेबद्दल माहिती दिली. त्यानंतर भारतीचा भाऊ आणि पती दोघेही तातडीनं घरी आले आणि त्या तिघांनी मिळून नंदिनी हिचा मृतदेह शिवजयंतीमुळे रस्ते शांत असल्याचा फायदा घेत कन्नड घाटात विल्हेवाट लावण्याचा कट रचला. पहिल्यांदा मृतदेह या तिघांनी एका गादीमध्ये गुंडाळून दोरीच्या सहाय्यानं बांधला. त्यानंतर रात्र होण्याची वाट बघितली आणि रात्री सुमारे 9 वाजेच्या दरम्यान त्यांनी एक व्हॅन भाड्यानं घेतली. व्हॅन चालकाला आमचं यात काही घरगुती सामान आहे असं सांगून मृतदेह गुंडाळलेली गादी गाडीत ठेवली. मात्र काही वेळेतच व्हॅन चालकाला त्यांच्या हालचालींवरून वेगळा संशय आल्यानं त्यानं लगेचच तिसगाव चौफुली पुलाजवळ त्यांना गाडीतून उतरवलं आणि लगेच पोलिसांना फोन करून याची संपूर्ण माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान त्यांनी व्हॅन मधील गादी उघडली. तोच आत पोलिसांना नंदिनीचा मृतदेह आढळला. प्राथमिक चौकशीत नंदिनीच्या आई आणि वडिलांनी ती त्यांची मुलगी असून तिनं गळफास घेतल्याचं सांगत अंत्यसंस्कारासाठी मूळ गावी नेत असल्याचा दावा केला. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी लगेच तो मृतदेह तात्काळ घाटी रुग्णालय येथे पाठवला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नंदिनीचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केल्यानंतर सुरुवातीला पोलिसांनी नंदिनीच्या आईवडिलांची चौकशी केली. तेव्हा त्यांनी आत्महत्येचा बनाव रचला. मात्र पोलिसांनी आपली पावर दाखवताच या चौकशीत भारतीनं गुन्ह्याची कबुली दिली. एका आईनंच आपल्या मुलीचा जीव घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात होती.
मिळालेल्या माहितीनुसार 19 फेब्रुवारीला दुपारी या घटनेच्या अवघ्या काही तास आधी नंदिनी कुटुंबातील होत असलेल्या वादाची तक्रार देण्यासाठी वाळूज MIDC पोलीस ठाणे येथे गेली होती. ती पोलीस ठाण्याच्या परिसरात पोहोचलीही, मात्र काही ओळखीच्या व्यक्तींनी तुमचं हे घरगुती प्रकरण आहे, पोलिसात जाऊ नकोस असं सांगत मध्यस्थी केली. त्यांनी समजावून सांगितल्यावर नंदिनीनं ती तक्रार नोंदवली नाही आणि ती घरी परतली आणि हा निर्णय तिच्यासाठी जीवघेणा ठरला. प्रेमसंबंध, सामाजिक दबाव आणि कुटुंबातील तणाव यामुळे घडलेल्या या घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. संवादाऐवजी हिंसेचा मार्ग स्वीकारल्यामुळे एका तरुणीचं आयुष्य संपल्याचं बोललं जात आहे. तर या प्रकरणी वाळूज पोलीस ठाणे येथे आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे तिसगाव परिसरात संतापाची लाट उसळली असून कौटुंबिक वादातून घडलेला हा प्रकार समाज मन सुन्न करणारा ठरतोय. तर घडलेल्या या संपूर्ण घटनेवरचं तुमचं मत काय? कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.